उद्या शनिवार प्लस शनी अमावस्या. अंगठी या पाण्यात टाका. ही वस्तू तुमचा शनिदोष, पितृदोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळेल. घरात सतत भांडणं होतात, पैसे टिकत नाही, काम होता होता अडकतं, शनीची साडेसाती, पितृदोष किंवा नकारात्मक ऊर्जा त्रास देते, तर उद्याची शनिवारची अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी एक छोटासा उपाय केला तर जीवनातील अडथळे कमी होतात असं मानलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंगठी किंवा पाण्यात कोणती वस्तू टाकावी, हा उपाय कसा करावा, कोणत्या वेळेला काय करावे आणि ह्यामुळे कोणते फायदे मिळतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शनी अमावस्या का खास असते मित्रांनो? जेव्हा शनिवार आणि अमावस्या एकाच दिवशी येतात तेव्हा त्या दिवसाला शनी अमावस्या असे म्हटले जाते. हा दिवस विशेष विशेष शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी, पितृदोष शांत करण्यासाठी, नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय देखील खूप प्रभावी मानले जातात. अंगठी किंवा पाण्यात काय टाकायचे? उद्याच्या दिवशी तुम्ही एक लोखंडी अंगठी किंवा घरातील पाण्याच्या बादलीत काळे तीळ, थोडंसं काळं मीठ आणि ₹1 नाणं टाकायचं आहे. यानंतर त्या पाण्याने स्नान करायचं. असं मानलं जातं की हे पाणी शरीरावरील नकारात्मकता ऊर्जा दूर करतं आणि शनिदोष शांत होण्यास मदत होते. उपाय कसा करायचा? सकाळी काय करायचं? उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ आणि काळं मीठ टाका. जर शक्य असेल तर लोखंडी वस्तू किंवा अंगठी काही मिनिटे त्या पाण्यात ठेवा. नंतर ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. यानंतर स्नान करा. ओम शनेश्वराय नमः हा मंत्र शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. स्नान करताना किंवा दिवा लावताना हा मंत्र म्हटल्यास मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. संध्याकाळचा उपाय. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ किंवा शनी मंदिरात मोहरीचा तेलाचा दिवा लावा. तसेच काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळं कापड दान केल्यास शुभ मानलं जातं. पितृदोषासाठी विशेष उपाय. जर घरात सतत अडचणी येत असतील, काम होत नसतील किंवा घरात शांतता नसेल तर अमावस्येला पितरांची आठवण करून गरिबांना अन्नदान करा, कावळ्यांना अन्न द्या आणि आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करा. असं केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं. या दिवशी काय करू नये? कोणाचाही अपमान करू नका, घरात भांडण करू नका, मांस आणि मद्य सेवन टाळा, गरीब किंवा प्राण्यांना त्रास देऊ नका, कारण अमावस्येच्या दिवशी केलेली चांगली आणि वाईट कर्म लवकर परिणाम देतात असं मानलं जातं. या उपायाचे मानले जाणारे फायदे: शनी दोष शांत होण्यास मदत, नकारात्मक ऊर्जा दूर होणे, घरात शांतता आणि समाधान, आर्थिक अडचणी कमी होणे, मनाला सकारात्मक ऊर्जा मिळणे. तर मित्रांनो, उद्याच्या या पवित्र शनी अमावस्येला हा छोटासा उपाय नक्की करून बघा. विश्वास आणि श्रद्धेने केलेली पूजा नेहमी सकारात्मक ऊर्जा देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शनिदेव.